ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये परमेश्वराने घेतलेले 24 अवतार यांच्याविषयी माहिती घेतली। त्यानंतर भगवान श्रीकृष्ण हे निजधामाला गेल्यानंतर धर्म कोणाच्या आश्रयाने राहिला याविषयी आपण ती माहिती घेतली आहे। आता आपण ज्याच्याविषयी विचार करणार आहोत ते म्हणजे श्रीमद भागवताचे ज्यांनी हे लिखाण केलं, ज्यांनी या भागवताची निर्मिती केली, या भगवान वेद व्यास यांच्याविषयी आपण इथे कथा जाणून घेऊया। सूत सांगतायत शौनकादिकांना, शौनक ऋषी हो ऐका, मी आता तुम्हाला व्यासांच्या विषयी ही कथा सांगतोय। व्यासांचा जन्म द्वापार युगात झाला। त्यांनी वेदाचा सर्व प्रकारे अभ्यास केला। प्रारंभी वेद एकच होता, त्यांनी पूर्णपणे अध्ययन करून त्या वेदाचे 4 विभाग केले आणि प्रत्येक विभाग एका आपल्या शिष्यावर सोपवून त्यांच्याकडून त्यांचा प्रचार करून घेतला। त्यानंतर त्यांनी पुराणांचं लिखाण केलं, पुराणे लिहिली, महाभारत या श्रेष्ठ ग्रंथाची निर्मिती केली। एवढी प्रचंड अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली। परंतु एवढं कार्य करून सुद्धा त्यांना आत्मिक समाधान नव्हतं। त्यामुळे त्यांचं मन विषण्ण उदास असं दिसत होतं आणि मनावरचे भाव आपल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात। कुठेतरी मनामध्ये रुखरुख राहिलेली होती। परंतु आपला जीवनाचा परिपाठ नेहमीप्रमाणे त्यांचा चालूच होता। एकदा ते सरस्वती नदीच्या तीरावर बसले, स्नान केलं, सकाळचे जे काही पूजापाठ जप तप ते सर्व केलं। परंतु हे सगळं यंत्रवत चाललेलं होतं। मन उदास, नजरेत शून्यता, आनंद विरहित असा चेहरा आणि त्यांचं हे नित्यक्रम चालू होते। त्याच वेळेस ऋषीवर्य नारद यांचं त्या ठिकाणी आगमन झालं। व्यासमुनी उठून उभे राहिले, त्यांनी त्यांना नमस्कार केला, अभिवादन केलं। इकडच्या तिकडच्या ज्या काही चौकशा असतात त्या केल्या। परंतु व्यासांचा खिन्न चेहरा नारदांच्या नजरेतून सुटला नाही। नारद चौकस होते। आपणही कोणाचा चेहरा उतरलेला असला तर हे पटकन जाणवतं आपल्याला। तसं की खिन्न वदन नारद आपल्या व्यास आणि चौकस नारद त्यांनी ओळखलं की व्यास हे मनामधून कुठेतरी त्यांचं दुःख दिसत आहे, चेहऱ्यावर आनंद दिसत नाही। आणि केलं मुनिवर्य तुमचा चेहरा
असं म्लान दिसतोय, खिन्न दिसतोय, उदासीन दिसतोय. काय कारण असावं? तसं पाहिलं तर आपल्याला आपण एवढी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली, वेदांचा अभ्यास, पुराणांचं लिखाण, अनेक ग्रंथांची रचना, महाभारताची रचना, महाभारतातल्या भगवद्गीतेच्या माध्यमातून आपण जगाला मार्गदर्शन केलं. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपहा, हे सर्व आपण केलेलं आहे. मग उदासीनपणा का असा मुखावर? तृप्तीचा ढेकर दिसत नाही. आपलं जर भोजन चांगलं झालं असेल तर तृप्तीचा एक ढेकर येतोच, आणि समोरच्याही लक्षात येतं की हा तृप्त झालाय. तुम्ही तृप्त नाही दिसत. व्यास उदासीन झालेली होती, हे खरं आहे. पण त्यांनी त्यांची उदासीनता नंतर नारदांना सांगितली. मुनिवर्य, आपण म्हणतात ते खरं आहे, मी उदासीन आहे. माझी सारीच अंतरातली अवस्था आपण समजू शकता. तुम्ही बोलतात त्याच्यात काहीही चूक नाही. अस्तेव मे सर्वमिदं त्वयोक्तं तथापि नात्मा परितुष्यते मे. तन्मूलमव्यक्तम् अगाधबोधं पृच्छामहे त्वा आत्मभवात्मभूतं. व्यास म्हणताय, देवर्षी, आपण जे काही माझ्याबद्दल बोललात ते तंतोतंत खरं आहे. मी खूप अभ्यास केला आहे, ही गोष्ट खरी आहे. पण मनाला समाधान नाही. याचं काय कारण असावं हे मलाही समजत नाही. अशा अवस्थेत मी काय करायला पाहिजे? तुम्हीच मला हे समजून सांगा. याचं कारण काय असावं हे तुम्हीच आपल्या अंतर्मनातून शोध घ्या आणि त्याचं कारण शोधा. कारण आपण प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहात. ही गोष्ट खरी आहे. तेव्हा नारद त्यांना सांगतायत, भवतानूदित प्रायं यशो भगवतो अमलम् येनैवासो न तुष्येत मन्ये तद्दर्शनं घ्यम्. त्यांनी खूप विचार केला नारदांनी, आणि सांगितलं की माझ्या असं लक्षात आलेलं आहे की आपण इतर सर्व विषयाचा अभ्यास केला, अनेक शास्त्रांचं निरीक्षण परीक्षण केलं आहे, परंतु मला सांगा, भगवंताच्या यशाचं गुणगान आपण केलेलं आहे का? भगवंताचं नामकीर्तन, त्याचं चरित्र कीर्तन, हे काही मला अंतर्मनात मी शोध घेतला तर ते मला दिसून येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मुखावरचा टवटवीतपणा न दिसण्याचं कारण म्हणजे आपल्याकडून भगवंताचं नामसंकीर्तन, त्याचं चरित्र गायन हे झालेलं दिसत नाही. आपण जी गोष्ट करायला पाहिजे होती ती नेमकी तुम्ही केली. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, हे जे संतांचे वचन आहेत त्याचं पालन आपल्याकडून झालेलं दिसत नाही. त्यामुळे तुमच्या म्लानतेचे, उदासीनतेचे, विषण्णतेचे कारण तेच आहे. त्यात पोठी पडत पडत जगमुआ पंडित बना नहीं कोई, ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित हो. अनेक लोक पोथ्या वाचत, पारायण करत सर्व जन्म घालवतात. ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित हो. अडीचच अक्षर किंवा दोनच अक्षर ज्याला आपण म्हणू, स्वर्ण मिसळता केले
दोनच अक्षर राम. तुम्ही हे परमात्म्याचं नाम आहे ते काही घेतलेलं दिसत नाही, आणि त्यामुळेच हा प्रश्न आहे. कारण भगवंताच्या नामाच्या मध्ये आणि त्याच्या चरित्र गायनामध्ये जो भक्तीविषयी जिव्हाळा असतो तो इतर ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा, अनिक नये माझे मना हो का पंडित शहाणा. तुम्ही इतर सर्व काही केलं आणि नेमकं तेवढं केलं नाही. नामसंकीर्तन साधन पैसोपे ते तुम्ही केलं नाही, आणि हे न केल्यामुळे भगवानही संतुष्ट होत नाही. बाकीचं केलं तरी ती सर्व शास्त्र, सर्व जे काही प्रयत्न आहेत ते सगळे अपूर्ण आहे. ते ज्ञान अपूर्ण आहे, ते शास्त्र अपूर्ण आहे. तेव्हा तुम्ही भगवंत आणि त्यांचे भक्त यांचे चरित्र वर्णन केलेलं नाही. कारण हे केल्याशिवाय जो आपण काही योग करतो त्या योगाला भक्तीची जोड मिळाली पाहिजे. त्यामुळे आपल्याला शांती प्राप्त होईल. जर तुम्ही ते केलं नाही तर ती शांती प्राप्त होणार नाही. इदं विश्वं भगवान वेतरो यतो जगस्तान निरोध संभवा, तद्धि स्वयं वेद भवान् तथापि वै प्रादेश मात्रं भवत प्रदर्शितम्. हे जे दृश्य विश्व आहे हे भगवंताचं स्वरूप आहे. या भगवंतानेच या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही क्रिया त्या भगवंताकडून होत असतात. परंतु एवढंच असून सुद्धा तो याच्यापेक्षा अलिप्त आहे, तो गूढ आहे. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला मी सांगावे असं नाही. परंतु तरी सुद्धा फक्त आपल्याला जाणीव करून द्यावी, आठवण करून द्यावी, म्हणून मी या भगवंताच्या महिम्याविषयी किंवा त्याच्या जगतव्यापी अशा स्वरूपाविषयी तुम्हाला प्रादेश मात्रं भवतः प्रदर्शितम् एक संकेतासारखं मी तुम्हाला ते सांगितलं आहे. भगवंताचं चरित्र आणि हरिभक्तांचं चरित्र ही भगवंताची सेवाच आहे. ती भगवंताची सेवा आहे. आणि त्यामुळे या तुका म्हणे मज गडत्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवापार नाही. या संतांची सेवा घडणं महत्वाचं आहे. कारण संतांचा आशीर्वाद हा सर्वश्रेष्ठ असतो. आता जाऊ द्या दुसऱ्याचं. मी माझ्या स्वतःचाच अनुभव सांगतो. हा अनुभव माझ्या एका कल्पातल्या पूर्वजन्माविषयी आहे. एका कल्पामध्ये मी एका ब्राह्मण स्त्रीचा पुत्र होतो. माझी आई ही मोलमजुरी करीत असे ब्राह्मण वस्तीमध्ये. कारण माझा पिता हा मी अत्यंत लहान असतानाच माझ्या पित्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर होती. माझं पालनपोषण करणं, मला खाऊपिऊ घालणं, यासाठी ती ब्राह्मण वस्तीमध्ये मोलकरी म्हणून काम करीत असे. आणि त्याच्यातूनच तिचा आणि माझा उदरनिर्वाह होत होता. मी बालपणापासून आता पित्याचं छत्र नव्हतं, घरची गरिबी आणि काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे माझा स्वभाव त्या परिस्थितीनुसार अत्यंत चांगला झाला. मी शांत स्वभावाचा होतो.
इतरांकडे काम करायचं, त्यामुळे तापट स्वभाव ठेवून चालणार नाही. आणि मी सुद्धा आईच्या बरोबर तिथे आईला मदत होईल अशा प्रकारचं माझ्याकडूनही काम होत होतं. अहम पुरातीत भवे भोम मुने दास्यास्तु कश्चाशन वेदमादिनां निरोपित बालकैव योगिनां शुश्रूषणे प्रावृषी निर्विवक्षताम्. एकदा त्या ब्राह्मण वस्तीमध्ये काही महात्मे आले आणि त्या महात्म्यांचा त्या वस्तीमध्ये त्या काळात तो चातुर्मास चालू होता. त्यामुळे चातुर्मासामध्ये एकाच ठिकाणी मुक्काम करावा लागतो. म्हणून ते विद्वान असे ब्राह्मण, वेदवादीनाम, वेदशास्त्र संपन्न असे ते ब्राह्मण महात्मे त्या वस्तीत आले. तिथे त्यांचा 4 महिने मुक्काम होता. आता 4 महिने मुक्काम असल्यामुळे नुसता आराम नाही. त्यावेळेस मुक्काम जरी झाला तरी सुद्धा तिथे त्या ब्राह्मणांचा रोजचा जो काही नित्यक्रम असायचा तो चालू राहायचा. तो म्हणजे रोज पहाटे उठून स्नान, संध्या, जप, तप, यज्ञ, कर्म हे सर्व त्या ठिकाणी होत होते. ते महात्मे दररोज कथा कीर्तन करायचे आणि त्यावेळेस तिथे जे काही हवं नको करायला इतरही माणसं वरची काम करायला लागत. मग त्या ब्राह्मणांचे, त्या महात्म्यांचे यज्ञपात्र धुणे, घासणे, स्वच्छ करणे, झाडून टाकणे, यज्ञवेदी शेणाने सारवणे गाईच्या, हे सर्व करत असल्यामुळे मी सुद्धा माझ्या आईबरोबर ती सेवा करू लागलो. आणि मी अत्यंत शांतपणे ही सेवा करत असे. शांतपणे ते रोज भोजन करायचे. मग ती काही खरकटी भांडी असायची ती धुवायची, स्वच्छता करायची, फुलं आणून द्यायचे. हे सर्व त्या ठिकाणी मी आणि माझी आई हे करीत असे. मी आज्ञाधारक होतो, जितेंद्रिय होतो. आणि ते जे काही महात्मे होते ते माझ्या या वर्तनावर, माझ्या सेवेवर संतुष्ट होते. त्यांनी माझ्यावर कृपानुग्रह केला. आणि कृपानुग्रह करायचा कारण अजून दुसरं असं की त्यांचं भोजन झाल्यानंतर उरलेलं शेष अन्न मी भक्षण करीत असे. परंतु ते अन्न हा त्यांचा प्रसाद म्हणून मी ते भक्षण करीत असे. महात्म्यांचं, तपस्वी व्यक्तीचं, ज्ञानी पुरुषांचं उच्चिष्ट भोजन केल्यानंतर माझी बुद्धी हळूहळू शुद्ध होत गेली, सात्विक होत गेली. उच्चिष्टलेपानुमोदितो द्विजैः तत्कृस्मस्भुञ्जे तदस्तपादकिल्बषः एवं प्रवृत्तस्य विशुद्धचेतसः तद्धर्म एवात्मरुचि प्रजायते. माझी बुद्धी शुद्ध होत गेली. माझ्याही मनामध्ये भक्तिभाव, सेवाभाव याची वृद्धी होत गेली. आणि पाहे प्रसादाची वाट द्यावी धुवून या ताट, अशी ती माझी स्थिती. त्यामुळे बुद्धी सात्विक होत गेली. चातुर्मास समाप्त झाला आणि आता ते महात्मे त्या वस्तीतून जायला निघाले. कारण चातुर्मास संपल्यानंतर ते दुसऱ्या स्थलांतर करून दुसऱ्या आपल्या प्रवासाला लागणार होते. परंतु एक गोष्ट आहे की माझी ही जी सेवा होती, संत सेवा, या संत सेवेने माझ्यात काय बदल झाला तर माझ्यातली द्वैत बुद्धी नष्ट झाली आणि भगवंताची सेवा कशी करावी,
काय करावी हे त्या संतांच्या महात्म्यांच्या कृपेतून मला कळू लागलं. पुण्या पुण्यांचा होईन सेवक, पुण्या पुण्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वादिक निवारिले, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी कृपा केली, बहु अवघड आहे संत भेटी. जगात अत्यंत अवघड आणि दुर्लभ काय आहे तर संतांची भेट आणि संतांची कृपा. परंतु माझं काय पुण्य असेल, मला या महात्म्या थोर महात्म्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं आणि त्यांच्या सेवेमुळे माझं जे मनातलं द्वंद्व होतं हे द्वंद्व नष्ट झालं. अद्वैत भाव भक्तीमध्ये निर्माण झाला. जीवो ब्रह्मो वै नापरः, अयमात्मा ब्रह्म, अशा प्रकारची जी अवस्था यायला पाहिजे भक्तीतून ती माझ्यामध्ये हळूहळू वृद्धिंगत होत गेली. ऐसे वर्म मज दामी नारायणा, ऐसे वर्म मज दामी नारायणा, अंतरीच्या खुना प्रकटोनी, अंतरीच्या खुना प्रकटोनी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडेन, सुखाचे शेजारी पहुडेन, बहु अवघड आहे संतांची या भेटी, तरी जग जेठी कृपा केली. हे वर्म, भक्तीचं वर्म या महात्म्यांनी मला समजावून सांगितलं आणि भक्तीचं वर्म समजलं. त्यामुळे मग माझी जी वृत्ती आहे, जी संसाराकडे वळणारी, भौतिकतेकडे वळणारी, ती भौतिकतेकडे वळणारी जी वृत्ती होती ती आता प्रपंचाकडून परमार्थाकडे वळली. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, मग ती वृत्तीवर आली नाही, संसारी प्रवृत्तीवर आली नाही, तर भगवंताकडे माझी ती गेली. आणि त्यांनी गूढ तत्वज्ञान काय दिले, मला ते गूढ तत्वज्ञान दिलं होतं. परंतु हे मिळण्यासाठी पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी लागलो, आज फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे, एकोंडाटले पुढे परब्रह्म सावळेगा, आलिंगने संतांची या, दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवितो, तुका म्हणे धन्य झालो, सुखे संतांची आधालो, हे लोटांगणी आलो संत भार देखोनिया. मी त्या संतांना शरण गेलो आणि त्या संतांनी माझ्यावर जी कृपा केली ती सगळ्यात महत्वाची कृपा केली. काय केलं त्यांनी, गूढ ज्ञान दिलं. आणि जे ज्ञान, ज्ञानम गुह्यतमं यत् साक्षात् भगवतोदितम्, अन्वोचन गमिष्यन्त कृपया दीनवत्सलाः. भगवान श्रीकृष्णाने जे गुह्यतम ज्ञान जे अर्जुनाला दिलं हेच मला दिलं होतं. तोच ज्ञानोपदेश या महात्म्यांनी मला केला आणि त्यानंतर ते इथून निघून गेले. एतत् संचितं ब्रह्मन् तापत्र चिकित्सकं, यदीश्वरे भगवती कर्म ब्रह्मानी भावितं. जे जे कर्म करशील ते हे बालका, तू परमेश्वराला पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. भगवंताला जे कर्म ते अपुरं असो पूर्ण असो
अर्पण केल्यानंतर ते परिपूर्ण होतात. तू भगवंताला शरण जा. त्वमेव गच्छ त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भा सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अशा प्रकारचा समर्पण भाव माझ्या मनामध्ये निर्माण केला. सर्व कर्म भगवंताला समर्पण करणं हाच या भवतापावरचा खरा उपाय आहे, असं या महात्म्यांनी मला माझ्या मस्तकावर हात ठेवला, कृपा आशीर्वाद केला आणि त्यांनी हे तत्वज्ञान मला दिले. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमां नमस्कुरु मामे वैक्षसी युक्तैव आत्मानं मत्परायणः. नन्मना भव मद्भक्तो भव मद्याजी, माझंच पूजन कर, माझाच भक्त हो. तुझं मन माझे ठाई, माझे मन तुझे पायी, राहे ऐसे करी काही धरुनिया बाई भवतारी दातारा. चरण कमलाचा मी भ्रमर. आणि अशी समर्पिता त्यांनी मला शिकवली आणि ते महात्मे तेथून निघून गेले. या संसारामध्ये मनुष्य जी जी कर्म करतो ती सर्व जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवणारी असतात. म्हणून तू सर्वच कर्म भगवंताला अर्पण कर. कारण कर्म अर्पण केल्यामुळे यदत्र क्रियते कर्म भगवत परितोषणम ज्ञानम च तद्धाधीनम ही भक्तियोग समन्वितम. जे कर्म भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केलं जातं त्यामुळे मनुष्याच्या ठिकाणी पराभक्ती निर्माण होते. म्हणजे फक्त तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आणि ते महात्मे तिथून निघून गेले. व्यासांनी विचारले, महात्मे निघून गेल्यानंतर तुम्ही त्या पूर्वकल्पात असलेल्या जन्मात काय केले? नारद ती कथा पुन्हा वर्णन करतायत. मुनिवर ऐका, माझ्या आईची माझ्यावर अत्यंत माया होती आणि मला आता या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादामुळे ईश्वर प्राप्तीची तळमळ लागली. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तसं मला त्या परमेश्वराच्या विषयी अत्यंत तळमळ लागली आणि मी विचार करू लागलो की माझी या मायामोहातून कशी मुक्ती होईल. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आपला तो एक देव करून घ्यावा, येणे विन मना शांती नाही. की आपला एक देव करून घ्यावा. सुखा लागी जरी करशी तळमळ, तरी तू एक वेळ जाई पंढरीशी. मग तू अवघा सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे श्रम विसरशी. सुखरूप व्हायचं असेल तर भगवंताच्या मार्गाला लागलं पाहिजे. परंतु माझ्या आईचं छत्र, या मायापाशातून माझी मुक्तता होत नव्हती. मी प्रार्थना करलो होतो, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगना विनाशा सकळ देवादिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हे चित्र तसे विनवनी भवबंधनी सोडवावे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. आणि माझी सारखी तळमळ वाढू लागली. कशी काय माझी इथून मुक्तता होईल या संसारातून? भले एकच का सेना, एक मातेचा जिव्हाळ्याचा एक पाश त्यांच्या भूती बांधला गेलेला होता. हा बालक म्हणजे नारद देहाने तिथे होते, पण मात्र त्यांचं मन हे श्रीकृष्णाच्या लीलांनी वेळ झालेलं होतं. असेच काही दिवस गेले.
त्या बालकाला वाटतं की आपण ईश्वरासाठी तप केलं पाहिजे, पण परवानगी कोणाजवळ घेणार? माता परवानगी देणार नाही. काय करायचं? बोलायचं कोणाजवळ? पण एक सत्य संकल्पाचा दाता नारायण, माझा संकल्प सत्य होता. एकदा अशी घटना घडली. एकदा निर्गतां गेहात दुहंतीं निशिगां पथी सर्पोदशात् पदापृष्ट कृपणा कालचोदितः. एकदा असा प्रसंग घडला की माझी आई भल्या पहाटे उठली. ती तर ब्राह्मण वस्तीत काम करणारी अशी गरीब स्त्री होती. तिच्याकडे पहाटे उठून गाईचं दूध काढण्याचे काम होतं. ती भल्या पहाटे उठली आणि गाईंचं दूध काढण्यासाठी त्या ब्राह्मण वस्तीत जाऊ लागली. कालगती न्यारी होती. अंधारात तिचा पाय एका सर्पावर पडला. तो सर्प अत्यंत जहरी होता. तिचा पाय पडल्यावर सर्पाने तात्काळ तिला दंश केला आणि त्याच क्षणी तिचा मृत्यू झालं. वय वर्ष 5 या बालकाचं. हे नारद आपली पूर्वजन्माची कथा व्यास मुनींना सांगतायत. आणि आता हा 5 वर्षाचा बालक अनाथ झाला, पोरका झाला. परंतु ही जी काही घटना आहे, या बालकाने विचार केला, ही सुद्धा ईश्वराचीच इच्छा असेल. आणि आता मला कोणाच्या मोहात आणि कोणी माझ्या मोहात अटकेल असं काही कारण उरलं नाही. आणि मग मी सर्वस्वाचा त्याग करून उत्तर दिशेकडे ईश्वराच्या शोधासाठी, ईश्वरासाठी तपश्चर्या करण्यासाठी बाहेर पडलो. आता रस्त्याने जात होतं. 5 वर्षाचा बालक, कुठलीही सोय नाही. परंतु अशा तपस्वी लोकांना स्वतः निसर्ग पुढे होऊन त्यांची सेवा करतो. स्नान रस्त्यावर असलेल्या नद्यांमध्ये करावं. वृक्षवेली या त्यांच्या सोबतीला होत्या. पशु पक्षी हे सगळे सोयरे होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे सज्जन, पक्षी ही सुस्वरे सुंदर गायन करून याचं मन हे कळत मनाला आनंद देत होती. फळे मुळे ही रस्त्यावर भक्षणासाठी होती. आणि मनामध्ये एकमेव परमेश्वर व्यापून राहिला होता. बस आता आपल्याला परमेश्वराशिवाय काय, परमेश्वराची साधना करू. आणि ते साधनेसाठी बाहेर पडलेले आहेत. तेव्हा मात्र गाव सुटला, घर सुटलं, एकुलती एक मातेचं नातं होतं ते पण सुटलं. आणि त्या घनदाट अशा जंगलामध्ये हे 5 वर्षाचं बालक जे नारद आहेत ते तपश्चर्येसाठी निघालेले आहेत. जसे बालध्रुव निघाला तसा. पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. भगवंता तुझा योग नाही सहन होत. मी दूरदिशा तिथे पडलो आहे. भगवंता हा वियोग नको. माझ्या जीवाला हे कष्ट सहन होत नाही. मला काही सुचत नाही. दिन तैसी रजनी झाली ओ माय, दिन तैसी रजनी झाली ओ माय, अवस्था लावणी गेला अजूनी का नये, अवस्था लावणी गेला अजूनी का नये, पडिले
दूरदेशी नज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. मला तुझ्या नामाची, तुझ्या कीर्तनाची, तुझ्या याची मनाला चटका किंवा एक सवय लावून गेलेला आहेस. माझी आता अवस्था तुझ्याशिवाय दुसरी काही नाही. तुझी सवय लावली, नाद लावला आपल्या भाषेमध्ये. हे भगवंता, मी तुझ्या नादी लागलो, तू मला तुझा नाद लावला आणि अजून का भेट देत नाहीस? मनामधून तू बालक भगवंताची प्रार्थना करतो. गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा. गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा. भगवंता, तू गरुड वाहनस, तुला एका क्षणात माझ्याकडे पोहोचायला वेळ लागणार नाही, कारण तुझ्या वाहनच मुळात गरुड आहे. म्हणून माझा जो काही दुःख आहे त्याच्याकडे तू गंभीरतेने पहा. माझ्या जीवाला तू अवस्था लावलेली आहे. बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला पडिले दूरदेशी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडिले दूरदेशी. छोटासा बाळक 5 वर्षाचा प्रवास करून काही थकला आणि एक मोठा अश्वत्थ वृक्ष होता. सुंदरसा त्याच्याभोवती ओटा बांधलेला होता. तिथेच भगवान शिवाची स्थापना केलेली होती. ती तिथे बसले आणि त्यांचा थोडा श्रमपरिहार झाला आणि ते भगवंताचे ध्यान करू लागले. आता ध्यान कसं करायचं याचं सर्व शिक्षण किंवा ट्रेनिंग त्या महात्म्यांनी त्या 4 महिन्यामध्ये या बालकाला समजावून सांगितलं होतं. त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे त्यांनी जो आशीर्वाद दिलेला होता, सुफल हो मनोरथ तुम्हारे, त्या आशीर्वादाने आणि त्यांच्या त्या कृपा प्रसादाने त्यांना हे ध्यान चांगल्या प्रकारे जमत होतं, उत्तम जमत होतं. आणि काय, एक दिवशी त्यांच्या हृदयाकाशामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेली ती भगवंताची मूर्ती उभी राहिली. ती भगवंताची मूर्ती उभी राहिली. ते दैदीप्यमान स्वरूप उषाने आचल फैलाया, फैली सुख की शीतल छाया, नीचे आचल की ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके. आणि तो पूर्णचंद्र गोला चंद्र पुनवेचा, मग हृदयी दर्या उसराळला प्रीतीचा. तो पूर्णचंद्र भगवान त्याचं दर्शन घेत आहेत हृदयाकाशामध्ये. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळफा कती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्ण तिथीची शोभा. कानडाव विठ्ठलू कर नाटकू, तेने मज लावी यला वेधू, खोळ बुंथी घेऊनी खुनाची पालवी, खोळ बुंथी घेऊनी खुनाची पालवी, आळविल्या निधी साधू. कानडाव विठ्ठलू कर नाटकू, त्याने मज लावी यला वेधू, क्षेमा लागी जीवा उतावीळ माझा, क्षेमा लागी जीवा उतावीळ माझा,
म्हणून स्फुरताती बाहो. किती सुंदर रूप त्या भगवंताचं. तो कानडा विठ्ठल, सुंदरशी तेजस्वी ती मूर्ती, दिव्य तेज झळकती रत्नांच्या प्रवेप्रमाणे. हे सर्व प्रकाशित झालेलं हृदयाकाश आणि आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर असं त्याचं वर्णन करतात ना. वर्णवे तेथीची शोभा आणि तेने मज लावी याला वेधू. डोळ्याची पापणी खाली पडत नाही. अशा स्वरूपात तो 5 वर्षाचा बालक म्हणजे नारद हे दर्शन करताय. त्यांना वाटलं उठू आणि पटकन आलिंगन देऊ, या भगवंताला आलिंगन देऊ. चेमाला की जीव उतावीळ माझा. दोघे हातांनी त्या पांडुरंगाला, त्या भगवंताला आपण आलिंगन देऊ, मिठी मारू. यासाठी त्यांचा जीव आता अतिशय उतावीळ झाला. म्हणून स्फुरताती बाहो केम देऊ गेले तव मीची मी एकली नसावला जीव राहो. मिठी मारलं पण कुठे भगवंत मिठी देतोय का. योगियाचे ध्यानी दाता नाचुडसी. तो मोठमोठ्या योगांना त्याला पकडता आलेलं नाही. नारदांना ते रूप अतिशय आवडू लागलं. आवडे हे रूप गोजे रे सगुण. हे सगुण स्वरूप भगवंताचं त्या बालकाला अत्यंत मोहित करू लागलं. पाहता लोचन सुखावले. बालकाला वाटतं किती सुंदर रूप आहे, सुंदर ते ध्यान उभे ठेवले. पण आता हे रूप आपल्या पूर्ण हटू नये. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे वेळोवेळ. हे भगवंता, तू माझ्या दृष्टीतून हटू नकोस. तू असाच कायम माझ्या समोर उभा राहा, म्हणजे मी तुला कायम अखंड तुझं दर्शन घेत राहील. कारण माझ्या मनाला आता तुझी गोडी लागली. लाचावलंय माझं मन, लालच लागली आहे. लाचावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसा ते तू राहे. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी. तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी. पुरवावी आळी माय बाप. आता दृष्टी पुढे ऐसा ती तू राही. हे भगवंता, तुझ्या रूपाची, तुझ्या नामाची, तुझ्या लीलाची, तुझ्या ध्यानाची मला गोडी लागलेली आहे. पण ते त्या भगवत प्रेमाच्या धबधब्याखाली होते. तो वर्षाव चाललेला होता परमात्म्याच्या त्या कृपेचा. त्यांचं शरीर रोम रोम त्यांच्या अंगावर काठी उभी राहिली. सर्व अंग रोमांचित झालं आणि त्या प्रेमाच्या, ईश्वरी प्रेमाच्या वर्षावात ते न्हावून निघत होते. पण हाय, चांगली गोष्ट जास्त काळ टिकत नाही. चांगली गोष्ट जास्त काळ टिकत नाही. काय झालं, ते जे त्या हृदयाकाशात ज्या परमात्म्याचं दर्शन घेत होतं ते एक क्षणभर दिसलं. एका क्षणामध्ये हा सर्व अनुभव त्यांनी घेतला. पण एका क्षणात ते स्वरूप त्यांच्या हृदयाकाशातून दूर झालं, हटलं. अंतर्धान पावलं ते स्वरूप. आणि मग काय, अत्यंत दुःखी झाले नारद. ते फार दुःखी झाले. जीवना वेगळी मासोळी ऐसा तुका तळमळी. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मासा असा तरफडतो तसे तर तरफडू लागले. एका दिव्य दर्शनापासून ते वंचित झाले. विरह वेदना त्यांच्याकडून सहन होत नव्हते. मनाने अत्यंत
मनाची अशी अवस्था झाली काय सांगा. पण त्याच वेळेस एक घटना अशी घडली की आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी नारदांना ऐकू गेली. अंत अस्मिन् जन्मनि भवान माम द्रष्टुमर्हति अविपक्व कषायाणाम दुर्दर्शोऽहं कुयोगिनाम. की हे नारदा किंवा हे बालका, तू दर्शनासाठी तळमळतोय, पण हे निष्पाप बालका, खेदाची गोष्ट आहे की आता या जन्मात तुला माझे पुनर्दर्शन होणार नाही. माझ्याविषयी भगवान सांगतात, ते आकाशवाणी सांगतात, तुझी भक्ती दृढ करण्यासाठी तुला हे किंचितसं स्वरूप मी दाखवलंय. ही झलक आहे का, तर ही झलक पाहिल्यानंतर तुझ्या ठिकाणी माझी भक्ती ही अखंड निर्माण होईल, दृढ होईल. यासाठी मी तुला हे दर्शन दिलं. कारण ज्यांच्या, आता तू म्हणशील की मला पुन्हा पाहायचं, आता शक्य नाही. कारण ज्यांच्या इच्छा वासना पूर्ण झालेल्या नाहीत, रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सरा नाम सताम, ज्यांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना अपूर्ण असतात, त्याला अपरिपक्व साधक म्हटलं जातं. म्हणून तुझी अपरिपक्वता जाईल, साधनेने तुझ्या ठिकाणी परिपक्वता येईल, तेव्हाच तुला आता माझं दर्शन होणं शक्य नाही. तुझ्या हृदयातली जिज्ञासा कमी होऊ नये म्हणून मी तुला ही एक झलक दाखवली आहे. आता तू तपश्चर्या कर, साधना कर, आणि त्यामुळे हळूहळू त्या तपाच्या प्रभावाने तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा या नष्ट होतील, तुझं मन शुद्ध होईल, आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने तुला हे आमचं दर्शन होऊ शकेल. असा आकाशवाणी झाली. आणि नारद पुन्हा आता दृढ जोमाने लागते की मला जे भगवत दर्शन जे झालं त्याचं कारण काय झालं, की महात्म्यांची अल्पकाळ केलेली सेवा, फक्त 4च महिने. त्यामुळे नारद सांगतात की माझी चित्तवृत्ती स्थिर झाली. आणि त्या आकाशवाणीने सांगितलं होतं की तुला पुन्हा तपश्चर्या करावी लागेल, सर्व कल्मश कषाय याचा त्याग आपोआप होईल, ते जळून भस्म. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण अनंत पाप राशी, जळतील राशी पातकांच्या. या हरी उच्चारण करणं, हरी तप कर, हरी ध्यान करताना अनंत जन्माच्या ज्या काही पापराशी आहेत त्या जळून भस्म होतील. पण ही जी संधी तुला मिळालेली आहे, एक घडी आधी मे पुनात, तुलसी संगत साधकी कटे कोट अपराध. 4 महिने तू जी काही महात्म्यांची संत पुरुषांची सेवा केली, त्यांचं उच्चिष्ट भोजन खाल्लं, त्याच्यामुळे तुझी बुद्धी शुद्ध होत राहिली, तुझे पाप जळत राहिले. त्या महात्म्यांचा आशीर्वाद आता फलद्रूप झाला, म्हणून आम्ही तुला दर्शन दिलं. आता पुढची जबाबदारी तुझी आहे. काही वेळेस लोक नुसते मार्गदर्शक असतात, संपूर्ण मार्ग आपल्याला एकट्यालाच चालावा लागतो. गुरुसुद्धा मार्गदर्शक असतात. प्रत्येकाला कुणी ना कुणी मार्गदर्शन करीत असतो, तेव्हा सजग होऊन त्या मार्गाचं अनुसरण आपण केलं पाहिजे. असाच एक प्रसंग रामचरितमानसामध्ये आहे. लंकिनी आणि हनुमान लंकेमध्ये जाताना ती जी एक राक्षसी होती, तिची आणि हनुमंताची भेट होते. हनुमंताने तिला एक ठोसा लगवला तिच्या नाकावर, ती रक्तबंबाळ झाली, परंतु त्याचबरोबर तिला पूर्वजन्माची स्मृती झाली. तात मोर अतिपुण्य बहुता, तात मोर अतिपुण्य बहुता, देखीव नयन राम कर दूता, देखियो नयन राम कर दूता.
तात मोर अतिपुण्य बहुता. हनुमंताचा स्पर्श त्या ठोशाच्या रूपाने का होईना ती रक्तबंबाळ झाली, तिला पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि ती हनुमंताच्या चरणाला गेली आणि सांगितले की हे रामाच्या प्रियभक्ता, माझा अत्यंत पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदय याचा ठसा, झालो सन्मुख तव कैसा संत चरणी लागलो. ती शापित अशी अप्सरा होती. हा सर्व संतांच्या सहवासा. संत चरण लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, मग राम नामे उपजी आवडी, सुख घडोघडी वाळो लागे. तात स्वर्ग अपवर्ग सुख, धैर्य तुला एकंग, तुलन ताई सकल मिली, जो सुखलव सतसंग. जगातले सर्व सुख एका बाजूला ठेवा, चतुर्विध पुरुषार्थ मोक्ष वगैरे हे सगळे एका बाजूला ठेवा आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सत्संगाचा जो काही अनुभव आहे ती एक कणभर का असेना ते ठेवा. तरी सत्संगाचं जो पारड आहे ते खालीच जाणार आहे आणि बाकीचं वरती जाणार आहे. कारण सत्संगाच्या बरोबर कशाचीही तुलना होत नाही. आकाशवाणी सांगितलं की बाळा, तुझ्या ठिकाणी मला प्राप्त करून घेण्याची जी इच्छा आहे ती कधीही टळणार नाही, कधीही टळणार नाही. अखंड तुझ्या मनामध्ये मला प्राप्तीची तो मज व्हावा, तो मज आपुला तो एक देव करून घ्यावा. येणे वीन जीवा सुख नव्हे, एरती माई के दुःखाची जनिते, नाही आधी अंती अवसानी. हा जो तुझा संकल्प आहे तो टिकून राहील आणि भगवान सांगतायत की माझ्या कृपेने तुझी ही स्मृती अखंड राहील. मला प्राप्त करणं ही जी स्मृती आहे विसरून जाणार नाही. त्यावेळेस आपण एखाद्या मूळ कामाला तो नेमकं तेच विसरून जातो, तसं तुझं होणार नाही. कारण ती भगवती आदी माया शक्ती स्मृती रूपाने तुझ्यामध्ये वास करणार आहे. या देवी सर्वभूतेषु स्मृती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. ती स्मृती रूपाने राहील. ही सृष्टी नष्ट होईल, पुन्हा सृष्टीची लाट निर्माण होईल, तरी तुझी स्मृती नष्ट होणार नाही. आणि तसंच झालं की कालांतराने सृष्टीचा नाश झाला, नारदांचा तो देह नष्ट झाला, ईश्वरी कृपेने पुन्हा सृष्टी निर्माण झाली आणि ब्रह्मदेवाच्या मनोमय लाटेतून मरीच आदी जे काही ऋषी, सनकादिक ऋषी यांचा जो जन्म झाला त्याच लाटेमध्ये नारद सांगतात माझाही जन्म झाला आणि तेव्हापासून मला ब्रह्मपुत्र नारद असं म्हणू लागले. माझी ओळख तशी झाली. ब्रह्मदेवाने मला ही विना दिली, त्याच्यातून नाद ब्रह्म असं म्हणतात. तो नाद ब्रह्म मी ती विना घेतली आणि त्रैलोक्यामध्ये परमेश्वराचं नामस्मरण काय करू लागलो. मला नाममंत्र दिला, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. हा माझा मंत्र बनला आणि नाम संकीर्तन हीच माझी निष्ठा झाली. तेच माझ्या मुक्तीचं साधन. नारद आपली कथा सांगतायत आणि त्या ईश्वर नामाच्या तल्लीनतेने त्यांनी व्यासांना आशीर्वाद दिला आणि तिथून ते अंतर्धान पावले. त्यानंतर व्यासही ती कथा नारदांचा जीवन वृत्तांत ऐकल्यानंतर प्रभावित झाले, प्रफुल्लित झाले. नवी उमेद, नवी ऊर्जा त्यांच्यात आली. सर्व मलिनता निघून गेली. त्यांनी आपलं चित्त भगवंताशी एकाग्र केलं आणि नारदाने सगुण चरित्रे परमपवित्रे साधवर्णावी प्रेमभरे या ज्या गोष्टी आहेत परमेश्वराच्या प्रेमभरे या गोष्टी विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही कीर्तनाची मर्यादा भागवत श्रवण केल्यानंतर जो जो मनुष्य मनापासून भागवत सद्यो हृदय वरुद्ध तैत्र कृतिभी शुश्रुभी तत्क्षणात
भागवताचं वचन आहे. व्यासांनी आपल्यावर अनंत उपकार केलेले आहेत. त्यांनी भागवताचं लिखाण केलं. त्यांचे पुत्र शुकदेव यांना ते शिकवलं आणि त्यांनी राजा परीक्षिताला सांगितलं. शुकदेव हे विशेष अधिकारी होते. अशी ही भागवताची कथा. आपल्या हृदयामध्ये परमात्मा निर्माण होतो. परमात्म्याचं दर्शन आपण हृदयात घेऊ शकतो. सद्यो हृदय वरुद्ध चरित्र कृतिभी शुश्रुवी तत्क्षणात मन श्रीकृष्ण चरणी भगवंताच्या चरणी लीन होतं. अशी ही कथा परीक्षिताला शुकदेव सांगतायत. आपणही त्या भागवताचा यथायोग्य अभ्यास केला, भक्तिभावाने अभ्यास केला. हृदयामध्ये तो परमात्मा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी रकटेवरी ठेवून या. ती शांत प्रसन्न वदनाशी मूर्ती भगवंताची आपल्या हृदयामध्ये आपण विराजमान करूया. आगच्छ देव देवेश तेजोराशी जगतपते क्रियमाणाम मया ध्यानम गृहाण परमेश्वर. हे भगवंता, आम्ही तुझं ध्यान, सुंदर ते ध्यान जे सतत ज्याचं ध्यायलं जातं, चित्तातून बाजूला केलं जात नाही, त्यालाच ध्यान म्हणतात. आळीच भ्रमराचा अध्यास येता भ्रमरपणा येतीस, तैसा सोडून जीवपणास भोगी आनंद. असा जरी चंद जाई तुटोनी हा भवबंध. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण नमो नारायण नमो नारायण.